ओंकारेश्वरी। आज आपल्या ओंकारेश्वरी दरबारामध्ये सुनैना शिंदे हिची गेनमाळ आहे आणि कालच तिचा यूट्यूबला पण व्हिडिओ सोडलेला आहे। तर तिची पहिली गेनमाळ एका व्यक्तीने केली होती, फक्त गळ्यातली माळ तिच्या गळ्यात घातली आणि आता तुझी गेनमाळ झाली असं तिला सांगितलं। तर आज या ठिकाणी तिची आज आपण गेनमाळीचा कार्यक्रम करणार आहोत। तर सर्वांनी यूट्यूबच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घ्या। तुझी माळ देव आंबाबाईच्या समोरची माझी बाळा माळ घ्यायची आंबाबाईच्या समोर। तर सर्वांनी कार्यक्रमाचा यूट्यूबच्या माध्यमातून लाभ घ्या आणि ज्यांच्या घरी गेनमाळ करण्याला जागा नाहीये, जागेचं काहीतरी तिथं अडचण आहे, तर अशांची गेनमाळ आपण आपल्या ओंकारेश्वर दरबारामध्ये करत असतो। तर आता बरेच जण गेनमाळीला जाताना शिष्याच्या गळ्यामध्ये कवड्याची माळ घालून परडी घेऊन 5 पावले जातात। तर असं करायचं नाहीये, फक्त आपण परडी भरायची आहे आणि परडी भरून ही परडी 5 पावलेला घ्यायची आहे आणि हा बाण पेटवायचा आहे। बाण पेटव बाळा, तिथं काडकटी बघ खिडकी, बाण पेटवून ही परडी बाण घरातले सगळे देव आता हे घेऊन आपण 5 पावलेला जायचं आहे। उजव्या हातात आईरा जाऊ दे, आनंदी जाऊ दे, जय बोल भवानी माता की जय। आणि वाजवत गाजवत 5 पावलेला आपल्याला जायचं आहे। काळूबाईच्या नावानं चांगले आई धारी मानी कुधव। हाँ एक वोटी गाड़ी चालली इकडे अलीकडे।
पाया पडत दक्षिणा डावायची बरं का. वंदे
पाच तांबे राहू दे तर बाकीचं वरती घ्यायचं काढणार व्हिडिओ चला तर आता आपले 5 पावले झाले. आपण घरामध्ये पण कार्यक्रम करतो तर सगळे विधीपूर्वकच कार्यक्रम करतो की घरी माझ्या कार्यक्रम असल्यावर की कोणता विधी आपण सोडत नाही. आता आपले 5 पावले झाले. आता आपल्याला देवीचे गाणे म्हणून परड्या भरायच्या आणि परड्या भरून झाल्या की मग 5 सवासी जीव घालणार आहे आणि तिथून पुढे आपला कार्यक्रम चालू होणार आहे. ओम काळेश्वरी. आणि सर्वांनी हा कार्यक्रम अगदी बारकाईने पाहायचा आहे. आणि हा कार्यक्रम का बारकाईने पाहायला सांगतो याचं कारण तुम्हाला व्हिडिओ मध्ये नंतर मी सांगणार आहे की याच माझ्या मुलीवरती तिकडं हात जोड याच माझ्या मुलीवरती हा गेनमाईचा डबल गेनमाईचा खर्च करावा लागलाय. आणि पहिली गेनमाळ करून तिला किती त्रास झाला ते फक्त तिच्या मनाला आणि तिच्या आत्म्यालाच माहितीये. आज आपण तिची परत गेनमाळ करतोय पण पहिल्या गेनमाळीच्या वेळेस माळ परडी हे काही दिलेलं नव्हतं. बरोबर ना. आणि एक इथं घरातल्या सगळ्यांना असं त्या व्यक्तीने एकदम असं गुमराह केल्यासारखं इथे जवळ त्या परड्या टीव्ही दाखव आपल्या छान पहिल्या. बाळा अनन्या सुनन्या सुनन्याची आई आहे. त्या 2 शब्द तुम्हाला सांग. जवळ पुढे पुढे या पुढे या. आवाज त्यांचा छोटा आहे. पुढे ये. इथून पुढे त्यांच्याकडे जायचं नाही. आवाज वरात बोला. इथून पुढे त्यांच्याकडे जायचं नाही. त्यांनी जशी फसवणूक केलेली आहे त्यामुळे यापुढे आम्ही जाणार नाही. तिलाही जाऊ देणार नाही. कशा पद्धतीने तुमची फसवणूक केली? पैसे पण खूप गेले आमचे. दागिने गेले आमचे. दागिने त्यांनी नाही घेतले. दागिने देऊन पैसे घेतले. म्हणजे आम्हाला मोडून ते खरं सांगा. त्यांना दागिने दिले नाही. पैसे नाही. दागिने मोडून पैसे दिले आम्ही. पण काही गुण काही वगैरे काही आलेलं नाही आम्हाला. आम्हाला मालपर्डी दिलेली नाहीये. हे पप्पा आता सगळं व्यवस्थित करतायत. तुळजापूरला संघ आलते का गुरु म्हणणार आहे तुमच्या? आले होते ना. नाही ते पहिले गुरु नव्हते. तुळजापूरला पण संघ नव्हते आले का? नव्हते आले. माळपर्डी पण दिली नाही. नाही. कसं गणमाळ झाली? आहे त्यांची माळ वापरलेली माळ घालून गेनमाळ केली. ती तरी माळ तुला दिली का? हो ती दिली होती त्यांनी. जुनी माळ वापरलेली. आम्ही आमच्या गुरुलेकींना जुन्याच माळी देतो म्हणून. आणि सगळ्यांचं असंच वाटोळ करतो म्हणले असताना. जाऊ दे. आम्ही त्यांना काय वाईट नाही बोलत. त्यांना दीर्घायुष्य देऊ दे. चुका या सगळ्यांच्याच हातून होतात. चुकी माफी मासे म्हणे. आमच्या जे काही झालं ते आमच्या नशिबाने आमच्या दुर्दैवाने आमच्या विधिलिखित जे लिहिलं होतं ते सगळं घडलं. आम्ही त्यांना माफ करतो. देव पण माफ करू दे. एवढीच आम्ही त्यांच्या आई मातेंच्या कर्मगतीचा भाग असतो. त्यांनी फसवलं व्यक्तीपर्यंत आले. बस माझ्या मुलीचं कल्याण व्हावं. तिला दीर्घायुष्य द्यावं. तिचं सगळं संसार सुख मिळावं. तिचं सौभाग्य तिला परत मिळावं. हीच मातेच्या चरणी मी माता. मी आता विधवा झालेली आहे माता. माझ्या मुलींचं चांगलं व्हावं एवढीच माझी इच्छा आहे. काळूबाईच्या नावानं चांगले. चला आता देवीचे गाणे म्हणत परडी भरायची. काय घेऊ नका.
काय त्याला द्यायचे ना सत्य आहे ते सगळे तुम्ही सांगता कशाला भेटताय आपलं खरं आहे सत्य आहे आणि तुमच्या पोरींना मी ओळखतोय ना ते एक नंबर आहे की ती बारकी काही माझी तुम्ही लग्नाला असतो की लग्न झाल्यापासून एकदम असं हे झालं त्याला चेहरा एकदम हा लक्ष्मीचा संसाराचा भार अनाई गंगाबाई तुझा करते का आई गंगाबाई तुझा करते का अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा अंबाबाईचा जोगवा ओम काळेश्वरी. चला तर आता गेनमाळीचा कार्यक्रम आपला चालू झालाय. आता सर्वप्रथम आता शुद्धीकरणासाठी आंघोळ घालायची आहे. त्याच्यामध्ये उजवा पाऊल ठेव, उजवा ठेव, हां आता डावा ठेव आणि हे पानाचा येडा खाली ठेव आणि आईला अगदी मने भावे प्रार्थना कर की आईसाहेब माझा कार्यक्रम सर्वांनी निर्विघ्नपणे पार पडू दे. बाकीनंतर लागणार आहे हे मागं थांब, मी तुला आवाज दिला की यायचं. हा आईरा जाऊ दे.
सुनैनाला आंघोळ घालून झालेले आहे. आता तिचं वाऱ्याचं शुद्धीकरण आपण करून घेतले आणि 5 जणी सवासींच्या हाताने तिला आंघोळ घातले. आता प्रत्येक जणीने तांब्यापाशी उभं राहा, तांब्यापाशी उभं राहा. तांबे आणि दोरा उचलायचा आहे, तांबे आणि दोरा. हा, आईराजा उदे उदे, सुधानंदीचा उदे उदे, बोल भवानी माता की जय. माग कळूबाईच्या नावानं चांगले. आईराजा उदे उदे, आई लहारी मानी कुध उद. उजवा पाऊल पुढं टाक आणि कॉटनची साडी घालून देवाजवळ ये. उजवा पाऊल टाक, उजवा जा. 5 पीस हातरल्यात. तर पुढं तरी एका ठिकाणी आपल्याला ही आईसाहेबांची लवंगाची माळ ठेवायची. तर तुम्ही सांगा कुठं ठेवायची, कुठं ठेवायची ते सांगा. पिसांवरती हात लावून दाखवा. त्या पिसावरती माळ ठेवायची, कुठं ठेवायची सांगा. सांगा ना. इथं इथं ठेवायची का? हा, मग असं सांगा. ऐकाळू बाई सुखाचं ठेव. तर आता ह्या ठिकाणी माळ ठेवले. तर आता हे 5 राशी आहेत. हा, घ्या वत त्याच्यावरती. तुम्ही पाहिलं नाही का हो? मग गरीब आता कार्यक्रम आहे आपला, मग युट्यूबला बघाव का नाही 2-4 दिवस. वत सगळं तसंच असं वता. उठा उठा एकदम उठा, उभं राहा. चला. हा, त्याच्यावर कशाला त्याच्यावर नाही, असं वेगवेगळं वाटायचं. दिघायला लावून असं वेगवेगळं वाटायचं बाळा. एकत्र नाही होणार का? हा, सोड सोड, मी येतो धरतो. मी म्हणलं तुम्ही पाहिलं असेल युट्यूबला कार्यक्रम. आता ह्याच्यातली माळ तिने बरोबर हुडकून काढायची, तरच त्याच्या अंगातलं खरं आहे, नाहीतर खोट. हा, लपून ठेवा. आता माळ आपण यांच्याकडे दिलेली आहे. माळ आता त्या ताईंकडे दिले. हा, ओंकारेश्वरी. भावना जाती त्या राशीमध्ये हात घालून उचल, बरोबर नावाची गर्जना करून उचल. हा, बोल माझ्या काळू.
उचलले तिथून हार घे बाळा मोठा बघितलं इकडे हार इकडे हार आणि वारकेत बरोबर माळ उचलली आई साहेबांनी. आता बघ आई अशी कवड्याची माळ ह्याच्यामध्ये पुढे बघ कोणत्या राशीत ते हरगात गाठ मार. गाठ मारायची. बघ आई आंबाबाईची माळ कशा ते बघ. घाल ना हात. बघा आई साहेब म्हणा आंबाबाईचं आम्हाला माऊलीनं वेळ दिवाला किती लागले आनंद केला आई. आज आनंदाचा दिवस उगवला आणि आज गोट्यातून सुटलेलं वासरू
परत घोट्यात आले, कळपातले हरिण परत करपात आले. सगळ्या बाळगोपालला असंच यश मिळू दे आणि असं सत्याचा न्यायाचा मार्ग मिळू दे. आशीर्वाद सगळ्यांना. चला वारेवाली या इकडे पुढे चला, मान देतो म्हणजे वारी घ्यायला. चला आता तुम्ही थोडं माग सरकून बसा, कारण वारेवाला ना. आता तुम्ही आहे ना बिनावर इकडे मागे. एकत्र घे. चला देवा काळूबाई माझे आवडीची धंद तुझे चला सर्वांनी लाईव्हच्या माध्यमातून कार्यक्रमाचा आनंद घ्या आणि
तन मन धन चित्त करू नको वाचायलाच लागेल इकडे असं इकडे घ्यायचं घे अजून घे वर इकडं पार इकडं वर पार लिंबाचा पाला कुठे काढते देवाला उखामात खेळायचं असतं की आता हे झालंय ना सगळं आता कपडे तिथे करून टाक नको सांग जरा कडली बाळा पूजा का जर पेपर मध्ये गुंडवत नाही ना बापू चला देवाजवळ येते ना तेरा घालून जाऊ जाताना ही सगळी राग कोमाची कपडे भरून ठेवून इथं खाली आणि ते राग घेऊन जायची पेक्षा जावं उशी घालून जावं चारचं काय मिळतं अमोल गेलं कवर अमोल आल्या कवर गेले कोण बसले अमोलला ना चौपर वरती एक आलं लांब केसवाला मला चौपर सांगितलंय लाईट चालू हर हर रागिने माझ्या बाळा हर रागिने
म्हणा की गुरु बारीक आवाज का त्याला सांगितलेलं कळलं पाहिजे ऐकायला गेलं पाहिजे माईक लावच ना का असं पुढे 4 फळ ठेवल्या, डोळे बंद करायचे, त्यातलं एक फळ उचलायचे. हा काय हा आवडते का? बंद विचारले. हा आता ते खायची नाही. हा मोसंबी ज्यूस प्यायचा नाही. हा ठेवा. आता हे 52 शक्तिपीठाचं दूध, पार्वतीचे 52 ठिकाणी अवशेष पडले, 52 ठिकाणी शक्तिपीठ तयार झाले. हे 52 शक्तिपीठाचं दैवाचं दूध हा प्या. आज या ठिकाणी अशा पद्धतीने
हा कार्यक्रम संपूर्णपणे संपन्न झालेला आहे. मला एक घात 4 मध्ये परडे आणि पीस द्या. काडी घे, एक काडी. वाडा वाडा जोगवा माझ्या मिनेला, वाडा वाडा जोगवा गुरु भेटायला नशीब लागतं. ज्यांच्या नशिबाने त्यांनाच हा गुरु भेटतो. इकडे कळत न कळत नाही तसं काय नाही बाळा. मला तुमच्याशिवाय दुसरं कोणाला गुरु करायचं नव्हतं, पण माझ्याकडं समोर काय मला पर्यायच नव्हता. पण मला जो गुरु हवा आज मी त्याच्यापर्यंत आले. तेच माझी परीक्षा होती ना बाबांनी मला ते दिलं. बस मला अजून काय नको, माझं खरेपणा मला मिळाला हवा. तुझं मनापासून श्रद्धा होती, मनापासून माझ्यावरती की बाबा पप्पाच गुरु करायचं. आता कळत न कळत ते झालं, जाऊ दे, त्याला काय नाही. तुला जर कळलं तरी ना की बाबा पप्पात आणि इतरांमध्ये काय फरक आहे. तुमच्यासारखं नाही बघून मी खूप ग्राउंड लेवलला जाऊन बघितलं, पण तुमच्यासारखं नाही तिथे कोणी सापडणार पण नाही. जसं एखाद्या उरसामध्ये वगैरे आई वडिलांचा हात सोडून भटकल्यावरती कसं आई बापाची जाणीव होती तशी पळत सुटलेले, पण तुमच्याकडे यायला वाट पण नव्हती. पण आले मी. आधी बस मला वाटलं नव्हतं पप्पा मी कधी बघू शकते, पण मला तो दिसला आज. आईच्या आशीर्वादाने सर्व चांगलं झालं. आणि तुझी खरी मनापासून माझ्यावरती श्रद्धा होती की पप्पाच मला गुरु करायचं, तर तुझं ते स्वप्न आज आई काळूबाईंनी ह्या ठिकाणी पूर्ण करून घेतलं आहे का नाही.
तसं आता फक्त जे आपले सर्व शिष्य आहेत ज्यांची वारी येते ते इथं या. वारी येणारे सगळे या यांची इकडं. वारी आता त्यांनी शिष्टमंडळ करायला पुढे या. तर आता बसा पुढं चालता. इथं उभा आहे. तर कसं आहे आता तिला म्हणजे एक भुरळ टाकल्यागत केलं आणि भुरळ टाकून की तिला म्हणजे माझ्याबद्दल असं थोडं नाही का की आता मी सोनं वगैरे घालतो तर बऱ्याच की त्यालाही सोनं घालतात, ते खूप फी घेतात, ते खूप पैसे घेतात. मग असं काहीतरी सांगून आणि एक विचारात परिवर्तन करून त्याचबरोबर माणसं माझ्याबद्दल सांगून हे करतात. पण तुमची पण खरं मनापासून भक्ती आहे आणि माझ्यावरती प्रेम आहे. त्या प्रेमामुळे ऐकावबाईंनी काही जरी झालं तरी फिरून इथपर्यंत तुला आणलं. आणि आजपर्यंत असं खूप जणांच्या बाबतीत झाले की बरेच जण आता बाहेर काय सांगतात की ते सोनं घालतात, ते खूप पैसे घेतात. हा, मी सोनं घालतो, पैसे घेतो, पण मी सोनं घालतो तर लोकांकडे पण पैसा खूप आहे, माझ्यापेक्षा जास्त आहे. त्यांचा बँकेमध्ये आहे आणि माझा फक्त गळ्यामध्ये आहे की ते बँक बॅलन्स माझा गळ्यात घेऊन मी फिरतोय आणि लोकांचा बँक बॅलन्स हा बँकेमध्ये म्हणजे अंधारात असल्यासारखं आहे की फक्त त्यांनाच माहिती आहे. आणि माझा सर्व जगाला माहिती असल्यामुळं थोडंसं आता लोक चुकीच्या कमेंट यूट्यूबला इंस्टाला करतात तर मी काय तिकडं लक्ष देत नाही. आणि जरी 2 रुपये जास्त घेतले तरी सर्व कार्यक्रम विधीपूर्वक आणि सर्व व्यवस्थितरित्या करणं पण गरजेचं असतं. तसं आज आता हिचा कार्यक्रम केला तसं मी आजपर्यंत सगळ्यांचा कार्यक्रम व्यवस्थित केलाय. आणि बरेच जण सामूहिक कार्यक्रम करतात की 10 गेनमाळी, 11 गेनमाळी, 15 गेनमाळी, प्रत्येकाला लाईनशीर हळद लावायची, प्रत्येकाला लाईनशीर. तर मी अशा गेनमाळी कुणाच्याच करत नाही, फक्त एका चौकावरती एकाचीच गेनमाळ. जसं 2 बहिणींची लग्न एकत्र केली की एका बहिणीचं बघा पूर्वी असं गरीब परिस्थितीमुळं की 2 बहिणींची लग्न एका मांडवात करायची आहे का नाही. म्हणजे असं तुमच्या काळात किंवा तुम्ही आता मुलांनी ऐकलं असन, तुम्ही मावशी ऐकलं असन की पूर्वी असं 2 बहिणींची एका मांडवात लग्न व्हायचं. तर एकीचं चांगलं व्हायचं आणि एकीचं चांगलं होत नसायचं. बरोबर आहे ना. तिकडं काढलं का काय चालतं नाही घेतो बरोबर आहे. तर एकीचं चांगलं व्हायचं आणि एकीचं चांगलं होत नव्हतं. त्याच्यामुळे मी काय करतो कार्यक्रम करताना पण एका ह्याच्यामध्ये एकाचाच कार्यक्रम. मग आता एकाचा कार्यक्रम म्हणलं तर गोंधळ्यांना सेपरेट सुपारी द्यायला लागते. सामूहिक कार्यक्रम असला की गोंधळ्यांना एकच सुपारी द्यावा लागते. सगळ्यांकडून थोडं थोडं काढून मग एकत्र होऊन जातं किंवा सगळा खर्च वाचतो जेवणाचा ह्याचा त्याचा. त्याच्यामुळे बरेच जण सामूहिक गेनमाळ करतात. तर ती गेनमाळ रुजू होत नाही कारण प्रत्येकाचं कुलदैवत वेगळं असतं, कुलस्वामिनी वेगळी असते. प्रत्येकाच्या आडनावानुसार जसं आता मी घरी कुणाची पण गेनमाळ केली तर त्यांना घरी भड्यान भरायला लावतो आणि भड्यान भरायला लावतो. प्रत्येकाचं देवक वेगळं असतं, कुळ वेगळं असतं. त्याच्यामुळे एकत्र गेनमाळ ही होत नाही. गेनमाळ वेगवेगळीच करावा लागते. एकत्र गेनमाळ केली की एका शिष्याचं व्यवस्थित होतं, एकाचं व्यवस्थित होत नाही. त्यामुळे गेनमाळ कुणाकडून पण करून घ्या, वेगवेगळी करून घ्या. भले 10 जायचे तर 15 जाऊ द्या, 2 रुपये जास्त जाऊ द्या. कारण देवीचा कार्यक्रम हा एकदाच होणार आहे. एकदाच व्यवस्थितरित्या एकाच गुरुकडून व्यवस्थित करून घ्या. तसंच बकरं कोंबडी ही कापाकापी पण करू नका. देवाला काही लागत नाही. देवाला सात्विक भोजन लागतं. सात्विक भोजनामध्ये नॉनव्हेज येत नाही, मटण, चिकन, अंडी, मांसाहारी येत नाही. त्यामुळे देवाला साधं भाजी भाकरीचा निवद, पुरणपोळीचा निवद लागतो. त्या भाजी भाकरीच्या पुरणपोळीच्या निवदावरती आई मांडरची काळूबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, यल्लामा देवी, खारडाचा मसोबा, मळाई देवी, जानाई, झोकाई, नवलाई, साती आसरा, मसोबा राय, सगळे देव, ह्या सगळ्या देवांना गोडव्याचाच निवद लागतो. लोक सांगतात बकरी कापा, कोंबडी कापा. बकरं कोंबडं देवाला लागत नाही, आपल्याला माणसांना खावा लागते. त्याच्यामुळं बकरं कोंबडं देवाला कापायचं नाही. गोड्यावरती कार्यक्रम करा, कोणत्याही गुरुकडून करा, फक्त व्यवस्थित जसं आता मी इथं केलंय अशा पद्धतीने करून घ्या. एवढंच सर्वांना माझं सांगणं आहे. आणि आपल्या गुरुवर जसं आज तिची एवढी श्रद्धा होती, काय का ना तिच्याकडून समजा झालं किंवा तिकडून झालं, कुणाची चुकी असताना पण तिच्या मनात होतं पप्पा पाहिजे,
शेवटी ती पप्पांपर्यंत पोहोचली. त्याला म्हणतात खरी एक ताकद आणि खरी श्रद्धा, खरी भक्ती. तिच्या श्रद्धे आणि भक्तीने आज काळूबाईंनी परत तिच्या मनातली इच्छा पूर्ण करून दिली. तर तसंच तुम्ही सर्व मनापासून करा. तुमच्या पण सर्व मनातल्या इच्छा आकांक्षा जगदंबा नक्कीच पूर्ण करेल. काळूबाईच्या नावानं चांगले आशीर्वाद सुखी राहा. आता